गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। सर्वांना नमस्कार आणि शुभ मंगलमय प्रभात। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या म्हात्रे परिवारातर्फे सुद्धा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि हा सण आपण कसा साजरा करतोय, कसा साजरा केला, चला तर मग आपण पाहूया। कोणताही सण म्हटला की दारामध्ये रांगोळी पाहिजे, म्हणून रांगोळी त्याचबरोबर सजावट सुद्धा घरी केलेली होती। चुन्याची सुद्धा रांगोळी काही काढली होती, दाराला तोरणं लावली होती, आंब्याचं पान तर हवंच आहे आणि त्याचबरोबर माळा। आणि अशा प्रकारे गणेशोत्सवाच्या निमित्ताने घराची सुंदर अशी सजावट केलेली होती, फुलांची उरली सुद्धा भरून ठेवलेली होती। आणि त्यानंतर बाप्पाच्या आगमनासाठी बाप्पाच्या मखराच्या भोवती चुन्याची रांगोळी काढलेली होती। आणि अशा प्रकारे बाप्पाच्या आगमनासाठी आमची तयारी चालू होती। आणि अशा प्रकारे काहीच वेळामध्ये आमच्या बाप्पाचे आगमन होणार होते आणि या आगमनासाठी आम्ही सगळेजण अगदी उत्सुक होतो। ओम माधवाय नमः स्वाहा, ओम गोविंदाय नमः। आता परत एक चमचा पाणी घेऊन खाली जमिनीवर पाणी सोडून द्या। गोविंदाय नमः स्ववृक्षाल्यात्मा विमंत्र हा मंत्राचा 3 वेळा जाप करा। ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्राचा 3 वेळा जाप करा। ओम भुवं भुवां स्वाहा महाजनातपः ओम आपो ज्योतिं ऋषमृतं ब्रह्म भूर्भुवस्सुब्रह्मा हस्तै जन्मादाय हातात 2 चमचे पाणी घ्या। विष्णु तथा वारुणक्षत्रं विष्णुरेव च योगस्य करणं विष्णु सर्वविष्णुः तथा यथाशक्ति यथाभक्ति निमित्तेन 5 दिवस तथा च शुभ कर्म करिष्ये। सामनात पाणी सरळ तयारीला मूलाधारस्तोत्रयात्मकः वायुगिनोध्यात्रिकं ब्रह्मात्म विष्णु रुद्रास्त्वनिन्द्रास्त्व अग्निस्त्ववायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं कर्म भूर्भुवस्सुब्रह्मा गणानि पूर्वोपचारे वर्णानि तदनन्तरमनुस्वरः प्रतरायत श्रोत्राद्वायुषप्राणस्य मुखाद्विरजायत भूर्भुवस्वः त्रिगणः गणादितेन धूपमाग्रापयामि दीपकं हरिः ओम अनीनो चरणमयोः वाहनात्मनां समर्पयामि प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि। शरणमयोः पुष्पाणि समर्पयामि प्रार्थनापूर्वकम्। अपीति शोभकायास्मिनाध्वजोषादेवतां यद्वा भूर्भुवस्वः त्रिगणः गणाधिपतिः नानापरिमलसौभाग्यद्रव्याधुगतसौगतशोभानविषयामती भोजान्विन्द्रदेहि सर्वपूजापूर्णाति नरङ्गरणार्दनवहनार्थं समर्पयामि। इत्यादि मे प्रभु मया हितानि पुष्पाणि पूजार्थं प्रतिगृह्यतां हृत्कालोद्भव पुष्पं समयं भवामि सहितं नमामि। जगेन श्रीशरणं पुष्पैः देवताय पार्वती गांडीवर बसलाय गणपती, पार्वती गांडीवर बसलाय गणपती।
तिचे पप्पा त्यानंतर दुसरा दिवस म्हणजे ऋषी पंचमीचा दिवस. या दिवशी आघाड्याचे काही पानं आणि त्याचबरोबर आम्ही ज्या छोट्या छोट्या फांद्या आणलेल्या होत्या त्यांच्यासुद्धा जुड्या बनवल्या. ऋषी पंचमीची तेल वगैरे न वापरता केलेली विशेष भाजीसुद्धा आम्ही केली होती. त्यानंतर सर्वजणी आम्ही मिळून गावात आमच्या जे तलाव आहे ते तलावावर आम्ही आंघोळी करण्यासाठी गेलो. त्यानंतर तिथे आम्ही पूजासुद्धा केली. त्याचबरोबर आमची पूजा झाल्यानंतर ऋषी पंचमीच्या कथेचे वाचन सुद्धा केले. त्यानंतर पुढचा दिवस म्हणजे गौरी पूजनाचा दिवस. या गौरी पूजनाच्या दिवसासाठी मुली माहेरी जातात. मी आणि माझी ताईसुद्धा आम्ही घरी गेलो होतो. त्यानंतर आम्ही दोघींनी सुपाची सगळा पूर्ण सूप भरला, म्हणजे याला ववसा असं म्हणतात. त्याच्यामध्ये काही भाज्या ठेवल्या जातात, पुरणपोळी ठेवली जाते, वेणी ठेवली जाते, फळं ठेवली जातात, म्हणजे सूप पूर्णपणे भरला जातो. आणि त्यानंतर आम्ही मात्र आमच्या गावामध्ये जिथे गौरी पूजन केलं जातं त्या ठिकाणी जायला निघालो. काका बेटी ब्रह्म आवेगा शनिवार मना अम्मा तुझी आठाया सच्चिदानंद ब्रह्म सर्वांना नमस्कार. आज आहे आमच्या बाप्पाला निरोप द्यायची वेळ आलेली आहे. निरोप देणं म्हणजे एका डोळ्यामध्ये आपल्या अश्रू असतात, परंतु असं म्हणतात ना की बाप्पा आमच्याकडे विराजमान झाला. आम्ही बाप्पाची मनोभावे सेवा केली आणि त्याचबरोबर बाप्पाकडून आम्ही आशीर्वाद घेतला आहे. आणि बाप्पा असंच आम्हाला तुझा आशीर्वाद कायम आमच्या माथ्यावर असू दे. आणि आज आम्हाला बाप्पाच्या निरोपाची आमच्याकडे वेळ आलेली आहे. आमची तयारी चालू आहे. आणि त्यानंतर पूजा केली, आशीर्वाद घेतले. आणि आमच्या बोकरबिडा गावामध्ये अशी पद्धत आहे की मराठी शाळेचे जे मोठे मैदान आहे तिथे गावातील सर्व बाप्पा एकत्र जमतात आणि त्याच्यानंतर मात्र टाळांच्या गजरामध्ये सगळ्या बाप्पांना मी एकत्रित निरोप दिला जातो. गावामध्ये आमच्या जे एक मोठं तलाव आहे ते तलावाच्या इथे सगळेजण जमल्यानंतर बाप्पाला आमचा निरोप दिला जातो. आणि अशी ही जी एकत्र येण्याची पद्धत आहे त्यामुळे गावाची आपल्या एकी
किंवा गावामध्ये एकमेकांना आपण कसे सहकार्य करतो हे सुद्धा दिसून येतं. आणि आपली जी लहान मुलं आहेत, पुढची पिढी आहे, त्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत. आणि त्या हेतूने खरंच हा गणेशोत्सव आमच्या गावामध्ये खूप आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये पार पाडला जातो. आणि अशा वेळेला सगळ्याकडे भक्तीचं प्रसन्न मंगलमय असं वातावरण असतं. आणि त्यानंतर गावामध्ये सगळे बाप्पा तलावाच्या इथे एकत्र आम्ही सगळे जमल्यानंतर मात्र आरती वगैरे होते आणि त्यानंतरच बाप्पाला निरोप दिला जातो. हा निरोपाचा जो क्षण असतो खरं तर डोळ्यामध्ये अश्रू आणणारच असतो. परंतु एक गोष्ट अशी असते की खरंच हा बाप्पा कायम आपल्या सोबत असतो. बाप्पाचा हात कायम आपल्या पाठीशी असतो, आपल्या माथ्यावर असतो. आणि म्हणूनच बाप्पाला हा निरोप दिला जातो. आणि अशा प्रकारे 2024चा हा गणेशोत्सव जो आहे तो आम्ही अगदी मनोभावे बाप्पाची सेवा करून पूजा करून पार पडला. अग्रहता माता विघ्नासी